कोपरगाव शहरातील खडकी भागात सोमवारी संध्याकाळी 2 वळूंमध्ये अचानक तुफान झुंज झाली। भर रस्त्यात सुरू झालेल्या या झुंजीमुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। अखेर स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत धैर्याने या दोन्ही बैलांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला। गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी मोठा उच्छाद मांडला आहे। रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या या जनावरांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अत्यंत गंभीर बाब म्हणजे यापूर्वी मोकाट जनावरांच्या धडकेमुळे 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही प्रशासनाला अजून जाग आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहे। शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। रस्त्यावरून चालताना कधी कोणती जनावरं अंगावर येतील याचा नेम उरलेला नाही। 2 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जाऊनही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि मोहीम राबवून त्यांना पकडावे, अशी तीव्र मागणी कोपरगावच्या रहिवाशांमधून केली जात आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।